श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज आपल्या लाडक्या स्वामींचा प्रकट दिन। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज युगानुयुग आपल्या भक्तांना ग्वाही देत आलेले आहेत, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। कर्म करत असताना स्वामी नेहमीच कर्मपूजा सांगतात आणि मग ही कर्मपूजा करत असताना आजच्या या भक्तिमय दिनी तुम्ही आणखी काय करू शकता, कुठली भक्तिमय कर्म करू शकता हे थोडक्यात बघूया। श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे, याचा नामजप आज करू शकता। तारक मंत्राचं पारायण किंवा पठण करू शकता। तारक मंत्राचे शब्द काय सुंदर आहेत। निश्चंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे। निश्चंकतेने पुढे जाण्याचा संदेश देणारा आणि पुढची एक सुंदर ओळ येते, अशक्य ही शक्य करतील स्वामी। तू तुझ्या कर्माशी प्रामाणिक असशील तर तुझ्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मी शक्य करून दाखवीन। नुसतं दाखवीन असं म्हणत नाहीयेत, याची ग्वाही आपल्या सगळ्यांना अगणित याचे अनुभव आलेले असतील याची मला खात्री आहे। स्वामी समर्थांच्या बाबतीत आज आणखी एक करायची छोटीशी साधना म्हणजे सारामृताचं पारायण। 21 अध्यायांची छोटीशी पोथी आहे, पाऊण तास 45 मिनिटं लागतात आणि ही 45 मिनिटं आपण स्वामींसाठी नाही बरं का काढत आहोत, ही आपल्या उन्नतीसाठी आपण काढतो आहोत। हा भाव तिथे महत्त्वाचा। गुरुचरित्र अर्थात गुरुचरित्राचं एकसंध पारायण करायचं तर 17-17.5 तास लागतील, पण तुम्ही दैनंदिन पारायण 3 दिवसीय 7 दिवसीय निश्चित करू शकता। 21 अध्यायांच्या पोथीचं देखील याच प्रकारे पारायण करता येईल। या व्यतिरिक्त तुम्हाला जर स्वामींचा मालामंत्र किंवा मालामंत्राचं शास्त्र काय आहे हे शास्त्र शुद्ध शिकायचं असेल तर मात्र आम्हाला कमेंट्समध्ये कळवा। जर भरपूर प्रमाणात कमेंट्स आल्या तर नक्कीच हा मालामंत्राचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी घेऊन यायला खूप आवडेल। सोप्या सोप्या आणखी काही गोष्टी करू शकतो। आपल्या जवळपास मठ असेल, या मठात जाऊन अन्नदान करा, स्वामींचं दर्शन घ्या, प्रार्थना करा, सहकुटुंब त्यांची भक्ती करा, अक्कलकोटला अन्नदान करा। यातलं जे शक्य आहे आणि असं वाटलं की यातलं काही कारणाने शक्य झालं नाही तर प्रसंगी मानस पूजा करता तीही प्रिय होई समर्था, असं श्री गुरुचरित्रच सांगतं। त्यामुळे भाव तिथे देव। तुम्ही प्रामाणिकपणे तुमची भक्ती जर पोहोचवू शकलात तर तुमच्या भक्तीला साथ देण्यासाठी, भक्ताच्या हाकेला धावून येण्यासाठी श्री स्वामी समर्थ आहेत। आजचा हा शुभ दिन श्री स्वामी चरणी समर्पित। उद्या भेटूया आणखी एका नव्या विषयाने।